श्रीगोंदा येथून अजनूजला जाणारी एसटी बस अडवून मुंडेकरवाडीतील तरुण आणि ग्रामस्थांनी अजनूजच्या महाविद्यालयीन युवक युवतींना कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली आहे। तसेच बसवर दगडफेकही केली आहे। मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे। या घटनेमुळे तरुणींमध्ये घबराटीचे वातावरण पसरले। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजनूज येथील विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी एसटी बसने श्रीगोंद्याला येतात। मंगळवारी दुपारी 4 वाजता महाविद्यालय सुटले। त्यानंतर श्रीगोंदा अजनूज एसटी बसने 20 तरुणी आणि गावातील इतर काही मुले लिंपणगाव मुंडेकरवाडी महाविद्यालयीन तरुण घरी निघाले। लिंपणगाव जवळ बस आल्यानंतर त्या गावातील एका युवकाने अजनूजच्या किरण भुजबळ याला विचारले, दीपक भुजबळ तुझा भाऊ आहे का? त्याने होकारार्थी उत्तर देताच लिंपणगावच्या युवकाने कमरेचा पट्टा काढला आणि चालत्या बसमध्ये त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यांची भांडणे सोडवण्यासाठी अजनूज गावातील काही तरुण मुले पुढे आली। त्यांनाही लिंपणगावच्या मुलांनी मारहाण केली आहे। तसेच एसटी बसमध्ये असलेल्या अजनूजच्या युवतींना अश्लील शिवीगाळ करत त्यांची छेडछाड केली आहे। त्यानंतर बस मुंडेकरवाडीमध्ये पोहोचली। तेथे बस थांबल्यानंतर मुंडेकरवाडीचे महाविद्यालयीन तरुण खाली उतरले। त्यानंतर अजनूजच्या विद्यार्थिनींनी बसचा दरवाजा बंद केला। त्याचवेळी मुंडेकरवाडीच्या एकाने चालकाकडून बळजबरीने बसची चावी काढून घेतली। वाहकाने चावी परत मागितल्यानंतर त्यालाही धक्काबुक्की करून धमकवण्यात आले। त्यानंतर मुंडेकरवाडीचे युवक खिडक्यांमधून बसमध्ये आले आणि महाविद्यालयीन तरुणींना पायाखाली तुडवत आत घुसले। त्यांनी कमरेच्या पट्ट्याने बसमधील अजनूजच्या मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली। तसेच बसमधील महाविद्यालयीन तरुणींनाही पट्ट्याने मारहाण केली आहे। या मारहाणीमध्ये मुंडेकरवाडीचे ग्रामस्थही सहभागी झाले होते। कमरेचा पट्टा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे शशिकांत भुजबळ या तरुणाचं डोकं फुटलंय। त्यामुळे त्याचा रक्तस्राव सुरू झाला। या प्रकरणानंतर अजनूजच्या मुली बसमधून खाली उतरल्या आणि मुंडेकरवाडी ग्रामस्थांना म्हणाल्या की तुमच्या गावातील मुलांना समजावून सांगा, त्यांना पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बसने यायला सांगा। त्यावेळी ग्रामस्थ आणि तरुणांनी बस येथून कशी जाते तेच बघतो अशी धमकी दिली आहे। त्यानंतर बस पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातानाही बसवर दगडफेक करण्यात आली आहे। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये एका युवतीच्या फिर्यादीवरून विकास मुंडेकर, स्वप्नील शिंदे, प्रफुल्ल शिंदे, हेमंत होळकर, वैभव जाधव, श्रीराम कुरुमकर, शेखर तांबे, अप्पा जाधव, औदुंबर पंडित, तुषार कुरुमकर, वैभव कोयते, दत्तात्रय खोरे, माधव चव्हाण, स्वप्नील ठाणगे हे सर्व राहणार मुंडेकरवाडी तसेच अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेहमीप्रमाणे कॉलेज सुटलेलं होतं। तर कॉलेज सुटल्यानंतर अजनूजसाठी एक बस होती। त्या बसमध्ये काही मुले आणि मुलं बसले। त्यानंतर ती बस आपल्या गांधी पेट्रोल पंप मार्गे अजनूजला चालली होती। त्यावेळी मधात लिंपणगाव लागतं। लिंपणगाव आणि मुंडेकरवाडीच्या मधामध्ये काही खोडकर मुलं हे बसमध्येच भांडणं करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली। कमरेचे त्यांनी स्वतःचे बेल्ट काढले। मुंडेकरवाडीला असा गोंधळ होतोय म्हणून ड्रायव्हरनी बस थांबवली। मुंडेकरवाडीमध्ये एक मुलानी कमरेचा बेल्ट काढून समोरच्या एक इसमाला मारण्यास सुरुवात केली। त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये एक 20 ते 22 मुली होत्या। मुलींनी सदर घटनेचा विरोध केला की आम्हाला घरी जायचं आहे। तर मुलांनी काही एक न सांगता मुलींना सुद्धा टार्गेट केलं। मुली भांडणं सोडवण्याचा आणि अजनूजचे मुलं भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत होते, पण मुलींना सुद्धा अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केल्यामुळे मुलींचा रोष त्या मुलांवरती होता। तुम्ही काही करू शकत नाही, आमचं काही वाकडं करू शकत नाही, अशा प्रकारची भाषा समोरचे मार देणारे मुलं करत होते। त्यावेळेस 2-3 मुलींनी पुढाकार घेऊन ती बस जी आहे ती श्रीगोंद्याला पोलीस स्टेशनला आणली। पोलीस स्टेशनला आणल्यानंतर रीतसर त्यांनी आम्हाला सर्व हकीकत सांगितली। त्याप्रमाणे मी एका मुलीची आणि त्यासोबत 20 मुली होत्या त्या मुलींना साक्षीदार म्हणून आणि जे 2 ते 3 मुलं गंभीर होते त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुद्धा साक्षीदार करून रीतसर फिर्याद घेतलेली आहे। 354 प्रमाणे आणि दंगा केला आहे म्हणून फिर्याद दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। आरोपींचे नाव काय? आरोपींचे नाव सध्या 15 ते आरोपींचे नाव टोटल 16 जणांची नावं सांगितलेली आहेत।
सर्व शालेय शिक्षण शिकत असून 11वी ते फायनल इयरपर्यंत शिक्षण घेत आहेत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.